कालपासून एसटी मधून मोफत प्रवास सुरू झालाय। त्याच नागरिकांना सर्व सेवांमधून 50% सवलतीमध्ये प्रवेश करता येणार आहे आणि या प्रवासादरम्यान आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र यापैकी कुठलंही एक ओळखपत्र वाहकाला तुम्हाला दाखवावं लागणार आहे। राज्यातील एसटी महामंडळाने प्रवास करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। सप्टेंबर महिन्याच्या या 4 प्रकारच्या नागरिकांना आता संपूर्ण महिन्यामध्ये जसं की कुठेही प्रवास इथं फ्रीमध्ये करण्यात येणार आहे। महिला असो किंवा पुरुष असो, जसं की महिलांना अर्ध्या तिकिटावर आता प्रवास करणं इथं सुरू होतं, तर त्याच प्रकारे आता पुरुषांना देखील इथं अर्ध्या तिकिटाचं जसं की नाही तर फ्रीमध्ये इथं मोफत करण्याचा प्रवास इथे त्यांना मिळणार आहे। सप्टेंबर महिन्याच्या या तारखेपासून तुम्हाला प्रवास करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे लालपरीने म्हणजे एसटीने तुम्ही आता फ्रीमध्ये प्रवास करू शकणार आहे। सर्व पुरुषांसाठी हे खुशखबर आता म्हणावीच लागेल। आता पहिला जसं की प्रमाणे इथं पुरुषांना एसटी प्रवास इथं करताना भाड्यामध्ये जसं की सवलत मिळत आहे, जसं की एसटी मध्ये इथं प्रवासामध्ये तिकिटीमध्ये इथं तुम्हाला 100 रुपये असेल तर फक्त जसं की तुम्हाला 50 रुपये इथं भरावं लागत होते, परंतु आता फ्रीमध्ये तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इथं जसं की कुठे फ्रीमध्ये फिरू शकता। संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो, कोणत्या प्रकारच्या पुरुषांना इथं कशा प्रकारे अर्ज करावा लागणार आहे आणि इथं पुरुष कशा पद्धतीने हे जसं की याचा लाभ घेऊ शकेल याची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कारण की सप्टेंबर महिना इथं लगेच येतोय, तर या सप्टेंबर महिना सुरू होताच तुम्हाला हे काम नक्की करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही फ्रीमध्ये इथे प्रवास करू शकाल। तुम्ही शेतकरी असाल, ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। तर बघा, तुम्ही डेली एसटीने इथं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली तुम्हाला भेटत राहणार। तर बघा, बसमध्ये अर्ध्या तिकिटावर आता पुढील 5 वर्षापर्यंत प्रवास करता येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट इथं समोर आली आहे। त्यांनाच इथं अर्ध्या तिकिटावर कुठेही महाराष्ट्रभरात आता या फ्रीमध्ये इथं तुम्हाला प्रवास करण्यात येणार आहे। अन्यथा तुम्ही जर या 4 प्रकारचं इथं कागदपत्र सादर करता तरच तुम्हाला हा फायदा मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला हा फायदा मिळणार नाही। फुल तिकीट इथून पुढे घेऊन जाणार नाही। मागच्या वेळी जसं की तुम्हाला इथं फुल तिकीटपैकी अर्ध्याच तिकिटी तुम्हाला इथं भरावा लागत होता, परंतु आता फ्रीमध्ये तुम्हाला इथं प्रवास करण्यात येणार आहे। बघा, इथं जसं की लालपरीने आता तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरात इथं फ्रीमध्ये फिरू शकणार आहे। बघा, कोणतेही 4 प्रकारचे कागदपत्रे इथं सरकारला द्यावे लागणार आहे। फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघायचा आहे, कारण ही कागदपत्रे देण्याची अंतिम मुदत फक्त 5 दिवसच बाकी राहिलेली आहे। कारण 5 दिवसानंतर आता तुम्हाला या ठिकाणी तुमची कागदपत्रे तपासणीला सुरुवात होणार आहे आणि हे कागदपत्रे तपासूनच तुम्हाला या अर्ध्या तिकिटीचा नाही तर संपूर्ण फ्री तिकिटीचा या महाराष्ट्रभरात फिरण्यासाठी तुम्हाला लाभ होणार आहे। 5 वर्षासाठी तुम्हाला प्रवास करता येणार आहे, त्याच्यात कुठलीही वयाची अट नसणार आहे। हे लगेच तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये मी सांगतो। 4 प्रकारचे कागदपत्र तुम्हाला इथं तातडीने जमा करून ठेवायचे आहे, कारण की या कागदपत्रावरच तुम्हाला इथं सांगितलं जाणार आहे की तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभरात कोणत्या एरियापर्यंत तुम्हाला फ्री तिकीट मिळणार आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया, शेवटपर्यंत मात्र नक्की बघा। तुम्हाला जर एसटी मध्ये फुल तिकीट देऊन प्रवास जर तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत इथं फायदा होणार आहे। त्यामुळे सर्वांनी इकडे लक्ष देऊन बघायचं। सरकारने फक्त ही 4 कागदपत्रे सोपी तुम्हाला घ्यायला सांगितलेली आहे, पण ही 4 कागदपत्रे दिली तर सरकारकडून तुम्हाला जसं की एक कार्ड सुद्धा मिळणार आहे। ते कार्ड तुम्ही एसटी प्रवास करत असताना कंडक्टरला दाखवायचं आहे, तरच तुम्हाला याच्यानंतर अर्ध्या तिकीट नाही तर फ्रीमध्ये तुम्हाला बसमध्ये प्रवास येणार आहे। तर बघा, यासाठी काय सांगितलं आहे, यामधील काही नागरिकांना आता बघा नागरिकांना अर्ध्या तिकिटीवर प्रवास करता येणार आहे, तर बघा काही नागरिकांना यामध्ये मोफत प्रवास करण्यात येणार आहे। यासाठी फक्त 4 कागदपत्रांची आवश्यकता इथं सरकारने केलेली आहे। हे 4 कागदपत्रे कुठे जमा करायचे आहे तर लक्ष देऊन तुम्हाला सर्वात इथं कान देऊन महत्त्वाचं तुम्हाला माहितीला ऐकायचं आहे। बघा, तुमच्या जवळच्या तालुक्यातील ठिकाणी एसटी डेपो आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे कागदपत्रे द्यायची आहे। त्या ठिकाणी कागदपत्रे तुम्ही जर द्याल आणि या सांगितल्याप्रमाणे कोणकोणते 4 कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगतो। शेवटपर्यंत मात्र नक्की बघा। तुम्हाला एसटी महामंडळाच्या डेपोमध्ये तालुक्याच्या ठिकाणी जाऊन याचं जसं की एक कार्ड देतील, तर ते कार्ड तुम्हाला सरकारने इथं जसं की आता अंमलबजावणी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक कार्ड कंडक्टरला दाखवायचं आहे। तुम्हाला अर्ध्या तिकिटीवर तर त्या ठिकाणी मोफत प्रवास करता येणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, सुद्धा या अर्ध्या तिकिटीचा फायदा देखील त्यांना देखील होईल। राज्य सरकारची प्रचंड मोठी घोषणा झालेली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आता कालच मोठी घोषणा झाली आहे। पुरुषांना एसटीच्या तिकिटीमध्ये आता सवलत मिळणार आहे। पुरुषांना नेहमी वाटायचं की सगळ्या सवलती हे महिलांसाठीच आहे, परंतु आता पुरुषांसाठी देखील इथं सवलत काढलेली आहे। आता कोणत्या पुरुषांना याचा लाभ मिळणार आहे, फ्रीमध्ये मात्र तुम्हाला लाभ मिळणार आहे। इथं कुठली वयाची अट नसणार आहे। इथं तुम्ही जसे की 10 वर्षापासून ते 5 वर्षापासून जसे की 7-8 वर्षापासून तुम्ही हा लाभ घेऊ शकता असं तुम्हाला समजून चालायचं आहे। मात्र इथं वयाची
वयाची अट नसणार आहे। शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओला नक्की बघायचा आहे, कारण की बघा सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे पुरुषांना सरकारच्या मदत दिला जात आहे। अशा प्रकारचा इथं जसं की टीका विधानसभेत आमदारांनी केल्यामुळे आता पुरुषांना सुद्धा बस प्रवासामध्ये सवलत त्या ठिकाणी मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। जे पुरुष आहे ते 4 प्रकारचे कागदपत्रे तुम्हाला सादर करावे लागणार आहे। इथं 5 जसं की दिवसांच्या आतमध्ये हे देखील तुम्हाला तिकीट अर्ध तिकीट इथं तुम्हाला सवलत मिळणार आहे। पूर्ण महाराष्ट्रभरात आता प्रवास करता येणार आहे। त्याचं कारण म्हणजे सर्व पुरुषांना अर्ध्या तिकिटावर प्रवास आता मिळणार नाही, फक्त काही ठराविक पुरुषांनाच ही जसं की 4 कागदपत्रे जे पुरुष देतील त्यांनाच अर्ध्या तिकिटाचा इथून पुढे प्रवास इथं करता येणार आहे। मग यासाठी सरकारने नेमकं काय इथं हाफ तिकीट योजनेसाठी पुरुषांना काय काय ते सांगितले, अटी लावली आहे। तर नेमकं तुम्हाला कोणती 4 कागदपत्रे इथं सरकारला जमा करावी लागणार आहे, त्या ठिकाणी सरकारने नेमकं घोषणा काय केली आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्या तारखेपासून या अंमलबजावणी होणार आहे। तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलं आहे, सुरुवातीलाच इथं आपण बघितलं आहे की जे नागरिक ही जसं की 4 कागदपत्रे सरकारला जमा करतील, तर बघा त्यावेळीच इथं सरकारने या ठिकाणी सांगितले आहे का ही कागदपत्रे व्यवस्थित चेक करून तुम्हाला या ठिकाणी एक कार्ड दिलं जातील। ते कार्ड तुम्ही जसं की कंडक्टरला दाखवायचं आहे, त्यामुळेच इथून पुढे तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। तर काळजीपूर्वक लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओला बघायचा आहे, कारण की बघा तुमच्या डेपोमध्ये जसं की एसटी डेपो असतो, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। त्यानंतर तुम्ही जे अर्ज चेक व्यवस्थितपणे झाला पाहिजे, कागदपत्रे व्यवस्थित चेक झाले पाहिजे, त्यानंतरच तुम्हाला पात्र करणार आहे। त्यापुढे संपूर्ण महाराष्ट्रभरात इथं या 5 वर्षासाठी अर्ध्या तिकीट नाही तर मोफतमध्ये तुम्हाला प्रवास करता येणार आहे। यामध्ये सरकारने असं पण सांगितलं आहे की सरसकट सर्व पुरुषांना लाभ भेटणार नाही, काही ठराविक पुरुषांनाच याचा लाभ भेटणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर इथं लाभ घ्यायचा असेल तर लक्षपूर्वक व्हिडिओला बघायचा आहे, कारण की तुमच्यासाठी इथं महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे। तर बघा, कारण की बघा मित्रांनो, कोणत्या तारखेपासून कोणत्या पुरुषांना इथं बसमध्ये आता सवलत मिळणार आहे। पण तुम्ही एसटी मध्ये प्रवास करत असाल तर बसने जसं की महाराष्ट्रामध्ये कुठे तुम्ही त्या ठिकाणी प्रवास करायची तुमची जर इच्छा असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। अर्ध्या तिकिटावर जर महिलांना अर्ध्या तिकीटवर प्रवास करणे इथं अनिवार्य झाले आहे, तर पुरुषांना देखील इथं करण्यात आलेलं आहे। अर्ध्या तिकिटावर जर प्रवास जर तुम्हाला करायचा असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक मोठी गुड न्यूज या ठिकाणी आता आलेली आहे। 2021 मध्ये सरकारने महिलांसाठी एक क्रांतिकारी योजना या ठिकाणी काढली होती। क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी घेतला होता, तो म्हणजे 50% सवलतीत महिलांना एसटीच्या बसमध्ये इथं प्रवास करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं। एकनाथ शिंदे साहेबांनी आता जसं की करता येणार अशी त्यांनी घोषणा केलेली होती, ज्यामुळे महिलांना 2021 पासून ते आतापर्यंत जसे की राज्यामध्ये कुठेही त्या ठिकाणी एसटी बसमध्ये अर्ध्या तिकिटावर म्हणजेच 50% या ठिकाणी आता तिकिटावर तुम्हाला महिलांना इथं प्रवास करता येणार आहे आणि करत सुद्धा आहे। त्याच्या घरातील बायको असेल, तुमच्या घरातील कोणी असेल, सून असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, तर 50% एसटी मध्ये ते तिकीट काढून इथं 50% सवलतीवर पूर्ण महाराष्ट्रभरात फिरू शकत आहे। सर्वात महिलांना इथं जसं की इथं हा लाभ मिळालेला आहे। जास्त महिलांना एसटी मध्ये मधूनच इथं प्रवास करावा लागतो, तर त्यामुळे जसं की सरकारच्या माध्यमातून इथं अहवालानुसार या ठिकाणी महिलांना हाफ तिकीट योजनेमध्ये इथं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। त्यानंतर महिलांना महाराष्ट्रभरात कुठेही फिरू शकता तर हाफ तिकिटीच्या माध्यमातून। परंतु आता पुरुषांसाठी, जो पुरुष काम करत असते, घर चालवत असते, तर त्यांच्यासाठी आता पूर्ण तिकीट माफ करण्यात आलेली आहे। हा, तुम्ही ऐकलेली बातमी खरोखर 100% खरी असणार आहे। व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा, अत्यंत खुश करण्यालायक आणि महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे ज्येष्ठ मित्रांनो। त्यानंतर बघा, हाफ तिकीट योजना तुमच्यासाठी त्या ठिकाणी लाभ होणार नाही, तुम्हाला लाभ मिळणार नाही असं सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे। तर बघा, आता प्रवाशांची ही महिला जसं की प्रवाशांची संख्या हे फुल वाढली, आता महिलांचा विचार केला जाते। एसटी कडे जसं की बघतील तर सगळ्यात महिलाच बघा एसटी महामंडळाने प्रवास करू लागले, त्यामुळेच एसटी महामंडळाचा आता मोठा फायदा झालेला आहे। त्यामुळे या फायद्यात लक्षात घेऊन इथं परिवहन मंत्री जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ते म्हणजे प्रताप इथं सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विचार करून इथं पुरुषांना आता एसटी बसमध्ये सवलत देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे आता बघा, बरेच पुरुष आता सरकारवर नाराज होते। ही लाडकी बहीण योजना महिलांसाठीच काढली आहे, हाफ तिकीट योजना महिलांसाठीच काढली आहे। त्यामुळे पुरुषांसोबत इथं असं कुठंतरी जसं की अन्याय होत आहे, पुरुषांना वेगळी इथं वागणूक केली जात आहे, पुरुषांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नाही। त्यानंतर बघा मित्रांनो, आता 4 प्रकारच्या पुरुषांना महाराष्ट्रामध्ये कुठे जर एसटी मध्ये प्रवास त्या ठिकाणी तुम्हाला करायचा असेल, तुम्ही ठरवलं असेल तर 100% तिकीट जर तुमची असेल तर तुम्हाला 50% एसटी मध्ये त्या ठिकाणी आता प्रवास करता येणार आहे। मग याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे, तर बघा, इथं तुम्हाला 4 कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे। तुम्हाला इथं लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा लाभ मिळणार आहे। मग कोणत्या पुरुषांना हा लाभ मिळणार आहे, त्यासाठी काय इथं अटी सरकारने इथं ठेवलेले आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, इथं तुम्हाला सांगलं तसेच इथं जसं की नेमकं काय येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्या तारखेपासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे,
आणि अंमलबजावणी होणार आहे. कोणत्या 4 कागदपत्रे तुम्हाला सरकारला इथं जमा करावे लागणार आहे, तर बघा इथं पुढील दिवसांमध्ये 5 कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे. कारण की 5 दिवसानंतर पुरुषांना हाफ तिकीट योजना सुरू होणार आहे, लागू होणार आहे. त्यामुळे इथं पटकन तुम्ही 4 कागदपत्रे जमा करून ठेवायचे आहे. लक्ष द्या, कुठे तुम्हाला जमा करायची, तालुक्यात या ठिकाणी तुम्हाला एसटी डेपोमध्ये जाऊन इथे तुम्हाला जमा करावी लागणार आहे. त्यामुळे इथून पुढे कायमच अर्ध तिकिटीवर तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत लाभ मिळणार आहे. तुम्हाला प्रवास करायचा असेल तर 4 प्रकारचे कागदपत्रे तुम्ही अजिबात विसरू नका. कारण की 4 प्रकारचे कागदपत्रे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण की ही कागदपत्रे तुम्हाला दिल्याशिवाय तुम्हाला हाफ तिकीट योजनेसाठी पात्र केला जाणार नाही. हा लाभ तुम्हाला मिळणार नाही. लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारने या ठिकाणी सांगितलेल्या पद्धतीने प्रवाशांनी, आता हे महिला प्रवाशांनी शंका इथं फुल वाढलेली होती, परंतु आता महिलांचा जर विचार केला तर एसटी मध्ये कुठेही जाताना इथं महिलाच बघितल्या जाते. सगळ्याच महिलांनी इथं भरभरून कचकचाट इथं महिलांची एसटी मध्ये दिसत असतो. तर अर्धी तिकीट आहे म्हणल्यामुळे जास्त महिला इथं प्रवास एसटी मध्ये करू लागल्या. तशा प्रकारचे इथं सरकारने म्हणणं आहे की पुरुषांनी आता हाफ तिकीट योजना सुरू करावी आणि पुरुषांना देखील याचा लाभ मिळेल. पुरुषांचा कोणता गुण आहे, तर या पुरुषांनाही देखील लाभ दिला जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, एसटी मध्ये प्रवास करत असाल तर हा फायदा तुमच्यासाठी असणार आहे. आता महत्त्वाचे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगतो, कारण की हाफ तिकीट योजना इथं लवकरच सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, डॉक्युमेंट पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. बघा, वयाच्या 65 वरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सध्याला एसटी मध्ये मोफत प्रवास त्या ठिकाणी सुरू केल्यानंतर 75% वयाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मोफत प्रवास सुरू केल्यानंतर इथं जसं की 65 वर्षावरील नागरिकांना हाफ तिकीट योजना सुरू केल्या आहे. परंतु त्या ठिकाणी आता कागदपत्रे तुम्हाला काय इथं जमा करावी लागणार आहे. बघा, तुम्हाला इथं कागदपत्रे मी त्या ठिकाणी सांगतो, परंतु इथं सुरुवात झालेली आहे. बघा, ह्या योजनेच्या मार्फत 65 वरील जे जसे की 65 वयाचे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना जसं की चुकीच्या मार्गाने आधार कार्ड काढला आहे आणि आधार कार्ड काढल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जसं काही बघा, ज्यावेळी कंडक्टर चेकिंगला येत असतो त्यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड हे चेक करतो आणि आधार कार्ड चेक केल्यानंतर त्यांना असं कळतंय की त्याच्यावरील जन्मतारीख हे अनेक पुरुषांनी त्या ठिकाणी काढून, म्हणजे चुकीच्या मार्गाने इथं जसं की 60 वर्ष, 70 वर्ष, 65 वर्ष, 75 वर्ष असं बनवलेली आहे. तर बघा, आधार कार्डवरील तुमची जन्मतारीख पूर्ण असेल तरच तुम्हाला इथं जसं की संपूर्ण लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. कारण की तुमच्या अर्ध्या तिकिटीवर प्रवास करता येणार आहे. तर बघा, सर्वच पुरुषांसाठी इथं लावण्यात आलेली आहे. तर बघा, इथं कोणत्या जिल्ह्यांमध्ये, तसं की सातारा, नागपूर, त्यानंतर मुंबई, नागपूर, सोलापूर, मुंबई, नागपूर, त्यानंतर अशा प्रवाशांना इथं जे लांब प्रवास करत असतो तर त्यांच्यासाठी ज्या ज्या गाड्या आहेत तर त्या सरकारच्या माध्यमातून 15% सूट दिल्या. परंतु सरकारचा विषय सुरू आहे की येणाऱ्या काळामध्ये आता 40% जे जसं की 40 वर्षाचे जे ज्येष्ठ नागरिक असणार आहे तर त्यांना जसं की हाफ तिकीट जे 65 वयाच्या नागरिकांना दिली जाते तोच लाभ त्यांना दिले जाणार. सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेतलाच असल्याची माहिती इथं सरकारच्या माध्यमातून आणि सूत्रांकडून वर्तवल्याच जात आहे. हा लाभ तुम्हाला जसं की आता 15% नाही तर 65% मिळणार आहे. जे 40% आणि 50% ज्येष्ठ नागरिक आहे म्हणजेच त्यांना मोफत नाही तर अर्ध्या तिकिटीचा देखील सवलत मिळणार आहे. आणि त्यांना जे जसे की लांब मुंबई, नागपूर, जसे की सोलापूर, नागपूर, सोलापूर, मुंबई, तर अशा प्रकारे जे लांब जे प्रवास करणारे नागरिक आहे त्यांना मोफत तिकिटीचं जसं की योजना आता सुरू करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.